श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुमच्यासोबत माझ्यासोबत घडलेला स्वामींचा एक गोड अनुभव शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की पहा. तर सुरुवात अशी झाली की आमच्या घरी स्वामींची मूर्ती नाही, स्वामींचा फक्त फोटो आहे. आम्ही स्वामींची पूजा त्या फोटोनेच करतो. आणि या गुरुपौर्णिमेला झालं असं की मला काही कारणांमुळे मठात जायला नाही मिळालं. तर मी स्वामींना म्हटलं की ह्यावर्षी स्वामी मला माफ करा, मला काही तुमचं दर्शन घ्यायला जमणार नाही, यावर्षी मला मठात यायला मिळणार नाही. थोडंसं दुःख वाटत होतं मला, पण म्हटलं पुढच्या वर्षी जाता येईल, यावर्षी नाही जमलं तर आपल्या घरात फोटो आहे स्वामींचा, आपण छान पूजा करूया म्हटलं फोटोची, काही हरकत नाही. असं म्हणून मी गुरुपौर्णिमेच्या दिवसाची सुरुवात केली. आणि दुपारी मी मार्केटमध्ये गेले काही सामान आणायला. तर सहज मला एका गिफ्ट शॉपवर नजर पडली. तिकडे मला एक गोष्ट घ्यायची होती. गिफ्ट शॉप म्हणजे तिथे शोपीस मिळतात, लेडीजचे ब्युटी प्रॉडक्ट्स मिळतात, बऱ्याच गोष्टी. तर मला तिथे एक गोष्ट घ्यायची होती म्हणून मी आत गेले आणि सहज माझी नजर स्वामींच्या ह्या गोड मूर्तीवर पडली. आणि बघता क्षणी मला असं वाटलं की मला ही मूर्ती विकत घेतली पाहिजे. मी स्वामींची मूर्ती विकत घेतली न काही विचार करता. आणि तो दिवसही इतका सुंदर, गुरुपौर्णिमेचा दिवस. म्हटलं ह्या दिवशी गुरूंना घरी आणणं म्हणजे वा वा वा, खूपच सुंदर. मग मी स्वामींची मूर्ती घरी आणली, छान त्यांना स्थापना केली, स्वामींची पूजा अर्चना केली आणि मंगलमय छान सुंदर अशी पूजा माझी पार पाडली. तर सांगायचा हेतू हा की मला जाता नाही आलं मठात, त्यामुळं स्वामी स्वतः आले माझ्या घरी. स्वामींनी आगमनच केलं की बाळा तुला यायला जमत नाही आहे ना, काही हरकत नाही, मी येतो स्वतः. आणि माझ्या गुरूंनी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी इतका सुंदर अनुभव दिला, इतका सुंदर, म्हणजे त्या दिवशी मी इतकी आनंदी होते. अविस्मरणीय दिवस होता माझ्या आयुष्यातला. इतकी मी आनंदात होते. माझे स्वामीच खुद्द माझ्या घरी आले, स्थानापन्न झाले. यापेक्षा मोठी गोष्ट आणि इतकी भाग्याची गोष्ट असूच शकत नाही. तर अशा प्रकारे हा माझा एक गोड स्वामींचा अनुभव. जसं की नेहमी स्वामी म्हणतातच, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी. आता तर ते माझ्या घरी स्थानापन्न झालं, आता तर मला कसलीच चिंता नाही. तर हा माझा गोडसा स्वामींचा अनुभव कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.